वाचायचे ही फार मोठी भूषणाव बाब आहे. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे 3री पासून आपल्याला जे मिशन आरंभ या ठिकाणी इरेकर साहेबांनी चालू केलेला हे जो प्रोग्राम आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि त्याचाच परिणाम शिष्यवृत्तीमध्ये झाला. शिष्यवृत्तीला जो काही अभ्यासक्रम असतो तो यापूर्वी झालेल्या तासामध्ये तुम्हाला सांगितलेलाच असेल की मराठी भाषा आणि गणित हा पेपर पहिला. आता भाषा म्हणजे प्रथम भाषा आणि प्रथम भाषा असते 50 गुणाची. गणित आहेत 100 गुण, प्रश्न असतात 50. तसंच भाषेचे 50 गुण, प्रश्न असतात 25. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की भाषेचे जे काही 4 भाग पाडलेले आहेत 50 मार्कामध्ये, त्या 4 भागामध्ये वाचून संकल्पना स्पष्ट करणे, कार्यात्मक व्याकरण असेल, भाषेचा व्यवहारामध्ये उपयोग असेल, त्यानंतर शब्द संपत्तीवर आपलं किती प्रभुत्व आहे यामध्ये खूप गोष्टी असतात. समूहदर्शक शब्द, पिलूदर्शक शब्द, घरदर्शक, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये व्याकरण आलं. त्यानंतर म्हणी आल्या, वाक्प्रचार आला, संवाद आल्या, शब्दाच्या जाती आल्या. परंतु आज आपल्याला इतक्या लांब जायचं नाही. आज आपण त्याच्या पायापाशीच आहे. आणि त्याचा पाया म्हणजे मराठी भाषेची जी काही सुरुवात आहे ती वाचून संकल्पना आणि कल्पना स्पष्ट करणे. एखाद्या विद्यार्थी मित्रांनी आपला माईक चालू करून तुम्हाला स्पष्ट ऐकू येतं ना? प्रतिसाद द्या फक्त. तुम्हाला स्पष्ट ऐकू येतं का मी सांगतो ते? हॅलो पंडित सर. मुलांचे माईक बंद केले सर. हा बर विषय नाही, मग तुम्हालाच विचारतो फक्त मी, नाही का? तर आज आपण भाषेचे जे काही घटक आहेत त्या 4 घटकापैकी पहिला घटक आहे वाचून कल्पना संकल्पना स्पष्ट करणे. आता त्यावरती मला असं वाटतं की यापूर्वी जवळजवळ 2-3 लेक्चर झालेले आहेत. त्यांनी तुम्हाला कल्पना आणि संकल्पना या 2 शब्दाचा अर्थही सांगितलेला असेल. आता त्यामध्ये उतारा व त्यावर आधारित प्रश्न हेही झालेलं आहे. त्यानंतर वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्या यावर आधारित प्रश्न आणि कविता कवितेवर आधारित प्रश्न. आता आपण जर एकूण भाषेचा अभ्यासक्रम जर पाहिला तर 100% म्हणजे 50 मार्कामध्ये 24% भारांश या घटकाला दिलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कळली नसेल 24% याचा अर्थ कसा होतो की आपल्याला भाषा 50 मार्काला आहे. 50 मार्कापैकी 24% म्हणजे साधारणतः 12 मार्काला हे प्रश्न येतात. आता 12 मार्काला प्रश्न आल्यानंतर हे प्रश्न अतिशय दिसायला सोपे असतात, परंतु त्या सोपेपणामुळं आपण फसल्या जातो. आता या वर्षीचा नवोदयचा निकाल पहा, शिष्यवृत्तीचा निकाल येणारच आहे, मागच्या वर्षीचा शिष्यवृत्तीचा निकाल पहा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी नेहमी सांगत असतो ही पहिली धोक्याची घंटा म्हणजे भाषा विषय असतो. आपली मातृभाषा आहे. आपल्याला असं वाटतं मी सहज हे प्रश्न वाचून मला आकलन होऊ शकतं, पण या वर्षी नवोदय परीक्षेमध्ये सर्वात जास्त मुलांच्या दांड्या भाषा विषयाने पाडल्या. त्याचं कारण असं आहे की आपण शहरामध्ये राहतो, काही खेड्यामध्ये राहतात. खेड्यातल्या मुलांना शहरी शब्द माहीत नसतात, शहरातल्या मुलांना खेड्यातले काही शब्द माहीत नसतात. मग या गोष्टीचा परिणाम असा होतो की शहरातल्या मुलांना खेड्यातले शब्द माहीत नसतात. त्याची अनेक उदाहरणं आहेत. समजा आपण एखाद्या शेताला पाणी दिलं, पाणी दिल्यानंतर परत दुसरं ज्यावेळेस पाणी देतो त्याला आंबवणी म्हणतो. हे आंबवणी, मग आपण आंबवणी हा शब्द ध्यानात धरतो, पण त्याचा अर्थ असा नाही होत. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात की आपलं त्याच्यासाठी ग्रामीण वाचन पाहिजे, शहरी वाचन पाहिजे, कथा कादंबऱ्या गोष्टी, साधारणतः गोष्टी जरी वाचल्या तरी त्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. म्हणून मी आज जे तुमचे 5 मिनिटं घेतो ते याच्यासाठी घेतो की आपली शब्दसंपत्ती फार महत्वाची. आज आपण आपली शब्दसंपत्ती वाढवत नाहीये. आपण फक्त रील्स पाहणार, व्हिडिओ पाहणार, मोबाईल पाहणार,
आता मोबाईल, आता समजा मानवाने बॉम्ब तयार केला, तो बॉम्ब तयार केला कशासाठी? आपल्या प्रगतीसाठी केला. एखादा रस्ता खोदायचा आहे, त्या रस्त्याला ब्लास्ट करून तिथून रस्ता करणं, त्याचा चांगला उपयोग झाला. परंतु एखाद्या शहरावर टाकणं हा दुरुपयोग झाला. तसा मोबाईलचा उपयोग चांगला पण आहे. एखादी आपल्याला संकल्पना स्पष्ट होत नसेल, आजचा तो महत्वाचा विषय. समजा एखादी संकल्पना स्पष्ट होत नसेल तर आपण मोबाईलवर युट्यूब वरती पाहू शकतो, ती आपण स्पष्ट करून घेऊ शकतो. एखाद्या शब्दाचा अर्थ कळत नसेल तर आपण युट्यूब वरती टाकू शकतो. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आपण त्याचा चांगला उपयोग करतो, त्यावेळेस एक गोष्ट ध्यानात ठेवा की आपण मोबाईल वरती ऐकलेली जी गोष्ट आहे किंवा तुम्ही मोबाईल वरती वाचा, ते थोड्या वेळाने 1 तासाने आठवा, ते आठवत नाही. परंतु ज्यावेळेस आपण एखादं पुस्तक वाचतो आणि ते पुस्तक वाचत असताना प्रत्येक ओळ न ओळ आपल्या नजरे खालून जाते आणि नजरे पुढं आपल्या एक काय तयार होतं, चित्र तयार होतं. आणि ते चित्र तयार झालं की आपण कधी विसरत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक वाचायचे. ज्योतिबा फुले आठवा, त्यानंतर लोकमान्य टिळक आठवा, पंडित जवाहरलाल नेहरू आठवा. ही लोक वाचनाने घडलेली लोक आहेत. यांचं वाचन खूप होतं म्हणून ते घडले. आणि तसं आपल्या जीवनामध्ये वाचन कमी झालं म्हणून आपलं काय झालंय, या ठिकाणी वाचन कमी झाल्यामुळं आपल्या शब्दसंपत्ती, आपला साठा कमी झालेला आहे. तेव्हा शब्दसंपत्ती ही फार महत्वाची आहे. मी तेव्हा पहिल्यापासून सांगतो की आपण ज्यावेळेस हे पुस्तकं वाचणार, गोष्टीचे पुस्तक असतील, आपला अभ्यासक्रम असेल, आपल्या अभ्यासक्रमाची जे काही भाषेचे पुस्तक आहेत ते सुद्धा आपण मन लावून वाचत नाही. त्यामुळं आपल्याला म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, किंवा एखाद्या शब्दाचा समानार्थी शब्द असेल, विरुद्धार्थी शब्द असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी उतारा असेल, कविता असेल, समानार्थी शब्द असेल, विरुद्धार्थी शब्द असेल, ह्याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की आपण आपलं वाचन वाढलं पाहिजे. जर तुम्हाला शिष्यवृत्तीमध्ये जिल्हा यादी येता यायचं असेल, नवोदयमध्ये 60 मध्ये यायचं असेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली शब्दसंपत्ती पाहिजे. आणि भाषेला तुम्ही बाजी मारली की आपोआप त्या ठिकाणी तुमचा नंबर लागल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आज जो आपण या ठिकाणी पहिला घटक आहे, वाचून कल्पना आणि संकल्पना स्पष्ट करणे. आता कल्पना म्हणजे काय? आपल्या मनामध्ये एखादा विचार येणे, कल्पना येणे. आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे, तुम्ही स्वप्न पहा, कल्पना करा, ते सत्यात उतरा. हे जे शब्द होते हे त्यांचे होते की आपण नेहमी कल्पना केल्या पाहिजे, असं केल्याने तसं होईल, तसं केल्याने तसं होईल. आणि त्या सगळ्या कल्पना जेव्हा आपण एकत्र करतो त्यावेळेस आपण एखादा नियम किंवा आपली जी संकल्पना होती ती आपल्याला स्पष्ट होती की नाही, हे असं केल्याने असंच असतं. तेव्हा आपण मागच्या पाठामध्ये सरांनी सांगितलं की उतारा एकाग्र चित्ताने काळजीपूर्वक, ज्यावेळेस तुम्हाला उतारा दिला जातो एखादा, एकच मिनिट हा. हा, तर ज्यावेळेस आपण एखादा उतारा घेतो, तुम्हाला काल सरांनी सांगितलं असेल की जो उतारा आहे तो उतारा आपण प्रथम एकाग्र चित्ताने काळजीपूर्वक वाचला पाहिजे.
उतार्यातील घटना, प्रसंग, संवाद आणि वर्णन याबाबत आपण सर्व काही माहिती ती नीट लक्षात घेतली पाहिजे. हा उतारा कुठं घडलेला आहे, हा प्रसंग नेमकी कुठं झालेला आहे, हा संवाद कोणामध्ये झालेला आहे, किती जण आहेत संवादाला. त्यानंतर हे पहा, आपल्याला संवादावरती 3 प्रश्न विचारले जातात, कवितेवरती 3 प्रश्न विचारले जातात, बातम्यावरती 3 प्रश्न विचारले जातात. पैकी कोणतेही तुम्हाला 6 प्रश्न 12 मार्काला येणार आणि यावरती 3च प्रश्न विचारणार. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो 3 प्रश्न महत्वाचे असतात आणि 3 प्रश्न आपल्याला ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण प्रथम उतारा वाचून घ्या. उतारा वाचल्यानंतर त्या ठिकाणी प्रश्न वाचा. प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की उतार्यामध्ये हे प्रश्नाची उत्तरं कुठे आहेत. आता जशाच तसं तुम्हाला उत्तर या ठिकाणी सापडणार नाही. पूर्वी असं असायचं की खालच्या प्रश्नाचं उत्तर जशाच तसं वरती सापडायचं, पण आता स्पर्धेचं युग आहे. प्रत्येक जण इतका मायक्रो स्टडी करतात, त्यामुळं तसं आता पहिल्या सारखे कधीही डायरेक्ट उत्तर सापडत नाही. त्यातून तुम्हाला त्याचा अर्थ काढायचा आणि मग उत्तर लिहायचं असतं. आणि तुम्हाला दिलेले प्रश्न यांचे उत्तर क्रमानेच असतील असंही सांगता येत नाही आणि असणार असं आपण कधीही गृहीत धरायचं नाही. कारण आपण काय करतो, पहिला प्रश्न पहिल्या ओळीत सापडतो, दुसरा प्रश्न आला मध्ये सापडतो, तिसरा प्रश्न पहिला शेवटी सापडतो. पण असं कधीही होत नाही. त्याचं कारण असं आहे की जर एवढं सोपं दिलं तर 100 पैकी 100 मार्क घेणारे मुलं आहेत नवोदयला सुद्धा. मग हे तर शिष्यवृत्ती आहे, इथं 50 पैकी 50 भाषेला मार्क घेऊ शकतात जर तुमची शब्दसंपत्ती चांगली असेल तर. म्हणून तिथं फसवे प्रश्न टाकले जातात. आता काल तुम्हाला उतार्यावरती प्रश्न सांगितलेले असतील. त्यानंतर आज आपल्याकडे असलेला महत्वाचा घटक म्हणजे तो आहे की वृत्तपत्रातील जाहिराती आणि बातम्या आणि कविता यावर जे काही प्रश्न असतात ते प्रश्न अतिशय महत्वाचे असतात. हा तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादी जाहिरात आहे किंवा एखादी बातमी ती या दोन्हीपैकी एकच येतं पहा. जर कविता आहे तर तिन्ही पैकी ज्यावेळेस आपल्याला प्रश्नाची उत्तरं लिहायची असतात त्यावेळेस आपण ती जाहिरात अगदी मन लावून वाचायची. त्या जाहिरातीमध्ये काय काय बारकावे दिलेले आहेत, त्या जाहिरातीमध्ये कोणती सूट दिलेली आहे, त्या जाहिरातीचा कालावधी कोणता आहे किंवा कोणता प्रसंग आहे, अशा अनेक गोष्टी असतात त्या जाहिरातीच्या. त्यानंतर ज्यावेळेस वृत्तपत्रामधल्या बातम्या असतात त्या बातमीमध्ये पुढे त्या ठिकाण कोणत्या ठिकाणावरून, समजा आपल्याला अहिल्यानगरवरून बातमी आहे, तिथं असतं अहिल्यानगर 14 नोव्हेंबर किंवा अहिल्यानगर आज तारीख आहे समजा 22 एप्रिल आणि पुढं ती बातमी दिली जाते. आणि ती बातमी पुढं दिल्यानंतर ती बातमी आपण मन लावून वाचली की त्या बातमीचा आशय काय आहे, ही बातमीमध्ये कोणाचं वर्णन केलं आहे, या बातमीमध्ये कोणती संकल्पना, एखाद्या गोष्टीचं महत्व सांगितलेलं जातं. समजा एखाद्या खेळाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे, ती बातमी असेल तर मग क्रिकेटशी संबंधित सचिन तेंडुलकर त्यांचं उदाहरण दिलेलं असेल, किंवा एखादा बॉलर असेल, किंवा खेळाचं महत्व काय आहे, खेळाने जीवन कसं घडतं. हा तुम्ही आता कालच्या बातमी IPL मध्ये बघितलं असेल, 14 वर्षाचा म्हणजे तुमच्यापेक्षा फार तर तुम्ही 4 वर्षांनी मोठा मुलगा IPL खेळायला आला पहा. त्यांनी आल्याबरोबर पहिल्या बॉलला त्याच्या करिअर मधला पहिला 6 मारला, ही त्याची बातमीच तयार झाली. मग याचं रेकॉर्ड तयार झालं की कुणी ज्यावेळेस असं तुम्हाला येऊ शकतं की सूर्यवंशी नावाचा खेळाडू आहे, कुणी त्याच्या जीवनामध्ये पहिल्या बॉलवर पहिला 6 मारला, त्याचं वय किती होतं, ह्या गोष्टी आहेत, हे मेंटेन आपल्याला करून ठेवायचे आहेत. तेव्हा आपण अशीच एक कविता असेल, बातमी असेल, जॉईन करा तुम्ही. आता आपल्याला कविता आहे, प्रथम जी कविता असते, कविता अतिशय काळजीपूर्वक वाचणे. त्याचं कारण असं आहे, कवितेमध्ये
समानार्थी शब्द जास्त असतात, यमक साधणारे शब्द जास्त असतात, त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी किंवा पर्यायी शब्द जास्त असतात, काही खेड्यातले शब्द असतात, काही तत्सम शब्द येतात, काही संस्कृत शब्द येतात. ह्या गोष्टी फार महत्वाच्या येतात की आपण ज्यावेळेस कविता वाचतो त्यावेळेस कविता एवढी मन लावून वाचायची. कविता ज्यावेळेस आपण मन लावून वाचतो त्यावेळेस कवितेतला अर्धा अर्थ आपल्याला पहिल्याच वाचनात कळलेला असतो. आणि या कवितेवरती आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. पहिले 3 प्रश्न आपल्या मनामध्ये एकदा तयार झाले की त्या प्रश्नाचे वर्तुळ करायचे, त्यानंतर योग्य पर्याय निवडायचा आहे. तेव्हा उत्तर लिहिताना आपण कधीही संभ्रम अवस्थेत जायचं नाही. संभ्रम अवस्था म्हणजे गोंधळलेली अवस्था. कधी कधी पहा एखाद्या कवितेमध्ये आता मी एक कवितेचा 4 ओळी वाचतो. ये घारी माझ्या दारी सारा पाणी घे तरी, पारावरल्या झाडाच्या का बसी उंच शेंड्यावरी. आता या ठिकाणी झाडाचा शेंडा झाडाच्या शेंड्यावर बसणारे पण ते झाड पारावर आहे. आता मग परत पार म्हणजे काय आणि तुमच्या लक्षात काहींच्या डोक्यात आता पार, आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की ग्रामीण जीवनामध्ये जे काही शब्द आहेत हे तुम्हाला असे कवितेमध्ये गोष्टीच्या पुस्तकामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला ते ऐकायला मिळतात. पार म्हणजे झाडाभोवती बांधलेला जो वटा असतो त्या ओट्याला आपण पार म्हणतो. काही आता खेड्यामध्ये दगडाचा पार बांधतात, शहरामध्ये विटाचा पार बांधतात. म्हणजे ह्या ज्या गोष्टी असतात ह्या आपल्याला माहित असतात आणि तिथं आपली संभ्रम अवस्था होऊ देऊ नका. ज्या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय ते परफेक्ट लिहिलं पाहिजे आणि 3च प्रश्नाचे उत्तर लिहायचे, 3ही परफेक्ट मिळाले की तुम्हाला 6 मार्क मिळून जाणार आहेत. आता कधी कधी काय होतं, पहिलं उत्तर आपल्याला बरोबर वाटतं, आपण घाई काय करतो त्या उत्तराचा गोल करून मोकळा होतो. पण पुढे गेल्यानंतर दुसराही पर्याय बरोबर असतो आणि तिसऱ्या पर्यायामध्ये येतं पहिला आणि दुसरा पर्याय बरोबर आहे आणि आपण घाईमध्ये काय करतो, पहिल्या पर्यायाचे उत्तर लिहून ठेवतो, पर्यायाने आपला पर्याय चुकून जातो आणि तिथं आपले मार्क कमी होतात. आता आमच्याकडे अशा अतिशय हुशार मुलं होते परत, पण त्यांच्या अतिघाईपणामुळे पण ही गोष्ट झाली की ते आज नवोदयला सिलेक्शन होणारे मुलं आज 95 घरी आहेत. कारण का तर त्या ठिकाणी एक प्रश्न आला होता असाच, एक पक्षी असतो, तो पक्षी कुठं आपलं घरटं बांधतो आणि त्या घरट्याची जागा कोणती आहे, काही ठिकाणी झाडावर होतं, काही ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये होतं आणि एकदम सरळ सरळ अर्थ होता. परंतु मुलांना ती गोष्ट कळली नाही की ज्यावेळेस जिथं झाडं आहे तिथे झाडावर आणि जेव्हा मोकळ्या जागा आहे त्यावेळेस तो कड्या कापारीमध्ये बांधतो, असे त्याचे पर्याय होते. म्हणून आपली अवस्था संभ्रम अवस्था नकोय. या कवितेमधलं किंवा उतार्यामधलं बातमीमधला प्रश्न लिहिताना हा कॉमन सूचना आहे की आपली संभ्रम अवस्था होऊ द्यायची नाही. आणि आता एवढं सोपं सांगत नाही की पहिलाच पर्याय लगेच बरोबर आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 4थ्या पर्यायापर्यंत जायला पाहिजे. कारण पहिला पर्याय ज्यावेळेस आपण उत्तर आपल्याला बरोबर वाटतो त्यावेळेस लगेच आपण पहिला पर्याय रंगून मोकळा होतो, गोल करतो, आपलं उत्तर चुकतं. त्याच्यासाठी आपण पहिला पाहायचा, दुसरा पाहायचा, तिसरा पाहायचा आणि 4था पाहायचा. 1 मिनिट हा. आता तुम्हाला स्क्रीन दिसते ना? हॅलो पंडित सर, हा दिसते दिसते का आता? दिसते दिसते ना? दिसते. हो. ओके. मुलांनी झूम करून पाहायचं थोडं आडवी स्क्रीन केली तरी चालेल सर. चालते.
आपा सरांच्या मोबाईलचा अचानक प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडासा वेळ लागला, परंतु अतिशय सुंदर पद्धतीने सर घेत आहेत आता. विद्यार्थ्यांनी चांगलं लक्ष द्यायचं. मुलांनी काय करायचं, झूम करून पहा आपा, तुम्हाला हो एकदम छान दिसेल. दिसतंय सर, एकदम छान दिसतंय. एकदम ओके. छान दिसतं ना. हो. आहे पहा, आता मी तुम्हाला पहिल्यापासून की उतार्यावरचे प्रश्न असतील, वृत्तपत्रातील जाहिरातीवरचे प्रश्न असतील, बातम्यावरचे प्रश्न असतील आणि कवितेवरचे प्रश्न असतील, या चारही गोष्टी तुम्हाला मी समजावून सांगितलेल्या आहेत. आणि त्या चारही गोष्टी कॉमन सूचना असतात की उतारा वाचणे. एकदा तुम्हाला उतारा वाचण्याची सवय लागली की तीच गोष्ट तुम्ही बातम्यामध्ये करू शकता, बातम्या आहेत वाचू शकता. त्यानंतर तीच गोष्ट तुम्ही जाहिरातीमध्ये करू शकता. तुम्ही जाहिरात मन लावून वाचायची, जाहिरात वाचल्यानंतर आपली संकल्पना स्पष्ट करायची, संकल्पना स्पष्ट केली की जाहिरात कुठली आहे, त्या जाहिरातीमध्ये आपल्याला काय विकायचंय किंवा काय सूट दिलेली आहे, काय कमिशन आहे किंवा कोणती वस्तू विकणार आहे, या सर्व गोष्टी एकदा आपल्याला आकलन झाली की अतिशय सोपी गोष्ट असते. आणि शेवट आहे कविता. आणि कविता बद्दल तर मी तुम्हाला मागाशीच सांगितलं की कवितेला आपला शब्दसंग्रह थोडा जास्त पाहिजे, कारण ते कवी आहे. जो न देखे रवी तो देखे कवी. सूर्याला जे गोष्ट दिसत नाही ती कवीला गोष्ट दिसते, आणि ती तुमच्या वयामध्ये तुम्हाला त्याचे आकलन करायचे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कविता वाचताना अतिशय मन लावून वाचा. कवितेवरचे प्रश्न या उतार्यावरच्या प्रश्नापेक्षाही फार सोपे असतात. आता या ठिकाणी आपण मी तुम्हाला एक नमुना म्हणून एक उतारा क्रिकेटच्या देवाचा या ठिकाणी मी वाचून दाखवणार आहे. आणि किंवा ती जी बातमी आहे, ही बातमी लागलेली आहे आणि ती बातमी कुठून आलेली आहे, किती तारखेला आलेली आहे, कशी आलेली आहे. आज आपल्याला बातमी आणि कविता या दोन गोष्टी घ्यायच्यात. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बातमी पाहू. आणि तुम्हाला मी मागाशी सांगितलं की ज्यावेळेस आपण कोणती बातमी वाचन करतो याच्यावरचे मार्क पहा, 24% मार्क आहेत, 12 मार्क आहेत. तुमच्या काही शंका असल्या, हे 12 मार्क जर गेले नाही तर विद्यार्थी मित्रांनो, मी खात्रीने सांगतो की तुम्ही निश्चितच या ठिकाणी शिष्यवृत्तीमध्ये पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. कारण इथंच तुमची घाई होते. आता गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत हे शाश्वत आहेत. इंग्रजी आहे, शाश्वत आहे. यामध्ये तुमचे कुठलेही मार्क जात नाही. तुम्ही उत्तर लिहिलं, पण इथं संभ्रम अवस्था निश्चित होते आणि ती फक्त भाषेतच होते. तेव्हा पहिलं एक आपण नमुना दाखल, क्रिकेटच्या देवाचा जळगावच्या विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश अशा या नावाची बातमी आहे. आता बातमीला हेडिंग असतं. आता तुम्ही कधी पेपर वाचला तर तुमच्या लक्षात येईल की वरती पहा, आपण याला हेडिंग म्हणतो की त्या ठिकाणी बातमीचं नाव असतं किंवा भारताने आज विजयाची घोडदौड सुरू केली, सामना जिंकलेला असतो, पण हेडिंग असं असतं. तसं क्रिकेटच्या देवाचा जळगावच्या विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश अशी ही बातमी आहे. आता तर खाली लिहिलेलं आहे, आमच्या वार्ताहराकडून. आता पहा, मी मगाशी सांगितलं होतं, बातमी देताना ज्या ठिकाणून आली ती ठिकाणाचं पहिलं नाव असतं, त्यानंतर पुढे तारीख असते. बातमी आलेली आहे जळगाववरून 6 ऑक्टोबर. आता बातमी वाचताना कसं पहा, आपण वाचन करताना नेहमी विरामचिन्ह याचं वाचन करावं, आरोह अवरोह, किंवा आपल्या मनातली मनात आपल्याला पटकन एकाग्रता, कष्ट, निष्ठा, 3 गुण, या 3 गुणाच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील यशाचा हिमालय सर करू शकाल, असा मोलाचा संदेश विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी येथील विद्यार्थ्यांना दिला. कुठल्या? जळगावच्या. प्रसंग होता येथील आदर्श विद्या मंदिर च्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा. या महोत्सवाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आता इथं प्रश्न लगेच, प्रमुख पाहुणे कोण होते, क्रिकेटचा देव कोणाला म्हटलंय, या गोष्टी तुम्हाला लगेच क्लिक होतात. आदर्श विद्या मंदिरचा वार्षिक क्रीडा महोत्सव येथील सावरकर क्रीडांगणात सुरू झाला.
साक्षात सचिनच समोर असल्याने सगळे खेळाडू मन लावून सर्व कौशल्य पणाला लावून खेळत होते. कबड्डी, खो खो, लंगडी हे सर्वच खेळ अत्यंत चुरशीचे झाले. विशेष म्हणजे विस्मरणात गेलेल्या आट्यापाट्या. विस्मरणात पाहता इथे एक विस्मरण शब्द आलेला आहे. आता तुम्ही आठवण नेहमीच ठेवतात. स्मरण ठेवणे म्हणजे आठवण, विस्मरण म्हणजे विसरणे. आट्यापाट्या या खेळाचे सामने भरवले गेले होते. सचिन यांनी आपल्या भाषणात आट्यापाट्यांचा खास उल्लेख केला. सचिन यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी गर्दी केली होती. मैदान तुडुंब भरले होते. क्रिकेटच्या देवाचे दर्शन झाल्याने सर्वजण आनंदी झाले होते. म्हणजे पहा, या ठिकाणी क्रिकेटच्या देवाचं दर्शन झाल्याने सगळे आनंदी झाले, हे शेवटचं वाक्य आहे. आणि त्याचीच बातमी तयार झाली, क्रिकेटच्या देवाचा जळगावच्या विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश. आता इथून आपल्याला प्रश्नाकडे जायचंय. क्रिकेटचा देव कोणाला म्हटले आहे? मी मगाशी सांगितली होती पहिली सूचना, पहिला प्रश्न आणि पहिली ओळ हे असू शकत नाही. आपण लगेच पहिला प्रश्न वाचतो आणि पहिली ओळ वाचायला सुरुवात करतो. तसं नाही, पहिला प्रश्न आहे पण ओळ शेवटची आहे. मग सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड. तुमचे माईक म्यूट केलेले आहेत, परंतु पहा तुमच्या लगेच लक्षात येईल शेवटच्या ओळीला क्रिकेटच्या देवाचं दर्शन झाल्याने सर्वजण आनंदी झाले. आता दर्शन या ठिकाणी कोणाचं झालं? सचिन तेंडुलकरचं. कारण सचिन तेंडुलकर या ठिकाणी प्रमुख पाहुणे होते. म्हणून या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि पर्याय क्रमांक 2 ला आपण काय करायचं आहे? गोल रंगवायचा आहे. प्रश्न दुसरा आहे, यशाचे शिखर गाठण्यासाठी पुढीलपैकी काय आपल्याजवळ असता कामा नये? एकाग्रता, कष्ट, निष्ठा आणि आळस. आता पहा, वरचे सगळे गुण याच्यामध्ये दिलेले आहेत. आपल्यावर एकाग्रता असेल तर आपण कोणती गोष्ट आकलन करू शकतो. आपल्यामध्ये कष्ट करण्याची जिद्द असेल तर कोणती गोष्ट आपण हस्तगत करू शकतो. निष्ठा असेल तर त्या ठिकाणी आपण कोणत्याही गोष्टी होतात. आपण शाळा आहे, शाळेवरची निष्ठा, अभ्यासावरची निष्ठा, आपल्या गुरुवरची निष्ठा, अनेक आपल्या आई वडिलांवरची निष्ठा. म्हणजे या ठिकाणी ज्यांच्यावरती आपण निष्ठा ठेवतो त्यांच्याकडून आपण काहीतरी हस्तगत करू शकतो. आणि आळस अशी गोष्ट आहे की आपल्या अंगामध्ये आळस असेल तर आपण काहीच करू शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे. आता इथं पहा, इथं तुमच्या जी काही कल्पना असेल, संकल्पना स्पष्ट होणं महत्वाचं आहे. म्हणून हा प्रश्न जसाचा तसा या ठिकाणी तुम्हाला सापडणार नाही, परंतु एकंदरीत तुम्ही ज्यावेळेस वाचता त्यावेळेस तुमच्या ही गोष्ट लगेच लक्षात येते की आळस आपल्याकडे असता कामा नये. म्हणून पर्याय क्रमांक 4 ला आपण लगेच गोल करायचं. सचिन तेंडुलकर यांना कशासाठी निमंत्रित केले होते? आता पर्याय वाचले की लगेच लक्षात येईल, शाळेतील क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला विद्यार्थ्या. आता इथं पहा, आपण पहिला पर्याय आपल्याला उत्तर मिळालं की लगेच आपण घाई करतो, पण असं कधीही करायचं नाही. आपण चारही पर्याय आपल्या मनातले मनात पटपट वाचून घ्यायचे. कारण पुढच्या पर्यायामध्ये जर एखादं त्यांनी त्याच्याशी मिळता जुळता पर्याय असेल तर लगेच खाली काय येतं? पर्याय 1 आणि 2 किंवा अ आणि ब बरोबर आहे. मग आपल्याला त्यावेळेस आपलं उत्तर चुकलेलं असतं. कधी कधी तिन्ही पर्याय बरोबर येतात आणि चौथा पर्याय असतात सर्व पर्याय बरोबर आणि उत्तर असतं चौथं. म्हणून घाई करायची नाही. या ठिकाणी पर्याय पहिला हे आपलं उत्तर आहे. शाळेतील क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला सचिन तेंडुलकर यांना निमंत्रित केले होते. पर्याय क्रमांक 1 आपण लगेच त्या ठिकाणी काय करायचं आहे? गोल करायचा आहे. आणि तो गोल केला की आपण पहा, नेहमी लक्षात ठेवायचं की आपले ज्यावेळेस सिरियल प्रश्न असतात 1 ते 25, 1 ते 25 मध्ये आपल्याला 18 ते 18, 19, 20 असे 3 प्रश्न असतात पहा. त्यापैकी आपण 17ला उत्तर पाहिलं ते बरोबर आहे. 17चा पर्याय आपण बरोबर शोधला, गोल केलं. आणि 18चा पर्याय शोधू राहिलो आणि 18चा पर्याय ज्यावेळेस आपण शोधतो त्यावेळेस आपण 18व्याच प्रश्नाच्या पुढच्या गोलला गोल करतो की नाही हे पाहणं गरजेचं आहे. कारण जर खालीवर झालं तर हुशार मुलगा असूनही त्याला पर्याय राहत नाही. म्हणून 17 आणि त्याच्यासाठी एकच पर्याय, तो म्हणजे सराव. आपण आपल्या 5वीच्या वर्षामध्ये, आता 4थीच्या वर्षामध्ये तुम्ही मिशन आरंभमध्ये खूप प्रश्नपत्रिका सोडलेल्या आहेत, खूप तुमचा सराव झालेला आहे आणि तसाच सराव तुम्हाला 5वीला करायचा आहे. आणि 5वीला ज्यावेळेस तुम्ही सराव करणार
तर जितक्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका तुम्ही सोडता तितका तुमचा फायदा होईल. हे पहा, तुम्हाला मी आत्ताच एक उदाहरण सांगतो. आमच्या सौंदळा शाळेतील इयत्ता 5वीचे वर्ग शिक्षक तागिरे सर यांनी नवोदयच्या 118 सराव प्रश्नपत्रिका माझ्या सहीनिशी सोडून घेऊन विद्यार्थ्यांच्या तपासून त्यांना मार्क दिले. त्या मुलांनी घरी पण 55 प्रश्नपत्रिका सोडल्या, इतर वेगळ्या. मग एवढा ज्यावेळेस आपण सराव करतो त्यावेळेस खालीवर होणे ह्या गोष्टी कधीच होत नाहीत. किंवा कुठली एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचंय, त्याची आपल्याला संकल्पना स्पष्ट होत नाही, आपल्या मनाची अवस्था द्विधा होते. ह्या गोष्टी सरावाने आपोआप दूर जातात. आणि सरावाने पहा, तुम्ही कोणत्याही गोष्टीचा सराव करा, क्रिकेटचा असू द्या, म्हणजे कबड्डीचा सराव असू द्या, अभ्यासाचा सराव असू द्या, तुमच्या कवितावरच्या प्रश्नाचा सराव असू द्या, उतार्यावरच्या प्रश्नाचा सराव असू द्या, बातम्यांच्या वरच्या प्रश्नाचा सराव असू द्या. एकदा तुमचा सराव खूप झाला की तुम्ही डोळे झाकून ते लिहू शकता. कविता उतारा घेऊन. तर आपण सगळ्यात महत्वाचं की आपण या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस सोडत असतो त्यावेळेस सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपण आपल्या ज्या चुका आहेत त्या चुका आपल्याला दूर करायच्या असतात. आणि त्या चुका आता पहा, त्या चुका होत असताना आपण कधी कधी वाचत नाही व्यवस्थित, आपला शब्दसंपत्ती कमी पडते, आपलं अज्ञान त्या ठिकाणी आपण उघड होतो, म्हणून त्या गोष्टी करायच्या असतात. आता आपण उतारा पाहिला, एक बातमी पाहिली, आता आपण एक जाहिरात पाहू. आता जाहिरातीवर कसे प्रश्न विचारले जातात. आता जाहिरातीवरती पहा, खूप सुंदर स्लोगन लिहिलेले असतात. त्वरा करा, घाई करा, आजचाच दिवस, शेवटचा दिवस, फॅमिलीसाठी खूप नाही का शुभ दिवस. आता त्वरा करा म्हणजे घाई करा. आता शाळा सुरू होईल, तुम्हाला दिसते ना ती जाहिरात, शाळा सुरू होईल, गणवेश घ्यायला नका विसरू. आता पहा, शाळा होईल सुरू, गणवेश घ्यायला नका विसरू, असे स्लोगन असतात, खूप सुंदर असतात. आता त्या दुकानाचं नाव येतं आदर्श गणवेश भांडार, डेक्कन जिमखाना पुणे 4, खास ऑफर. आता तुमच्यासाठी ऑफर आहे, निम्म्या किमतीत गणवेश म्हणजे 50%. सर्व शाळांचे गणवेश मिळण्याचे एकमेव ठिकाण, आजच भेट द्या, 2 दिवसात गणवेश शिवून मिळेल. जर एखाद्याला त्याच्या मापाचा गणवेश मिळत नसेल, काही मुलं पहा आपल्या काहींचे माप वेगळे असतात, आता 4थीचे मुलं घेतले त्याला 10 नंबरचा ड्रेस येत असेल तर त्याच्यामध्ये काही छोटे मुलं असतात त्यांना 10चा येत नाही, पण त्याला 2 दिवसात शिवून मिळणार. वार्षिक परीक्षेत 85%हून अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त सोबत गुणपत्रिकेची झेरॉक्स आवश्यक आहे. बरोबर का? आता कशासाठी? गणवेशाचा प्रत्येकी फक्त एक संच आहे. गणवेशाचा म्हणजे तुम्ही इकडं निम्म्या किमतीमध्ये नाही का गणवेश आणून आपण दुसऱ्याला गणवेश देऊ शकतो. असं जर करत असेल तर त्यांनी काय केलं, फक्त एकच गणवेश ठेवला आहे नाही का, एकच गणवेश ठेवला. तेव्हा आपण अशी जाहिरात वाचल्यानंतर त्या जाहिरातीमध्ये काय काय दिलेलं आहे हे पाहण्यासाठी खाली तुम्हाला पहा, मी सांगितलेलं आहे, कविता असेल, उतारा असेल, बातमी असेल, जाहिरात असेल, 3च प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला. 6 मार्क आहेत त्याला. गुणपत्रिकेची झेरॉक्स जोडण्याची सक्ती का केली असावी? आता पहा, शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्याकरिता पैसे मिळणार नाहीत म्हणून प्रत्येकी गणवेशाचा एक संच द्यायचा होता, म्हणून 85%हून अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना निम्म्या किमतीला गणवेश देता यावा म्हणून. म्हणजे पहा, इथं गुणाची आट घातली होती त्यांनी. काय केलं होतं? गुणाची आट घातली होती. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं या जाहिरातीत कोणती ऑफर देण्यात आलेली आहे. आता पहिल्यांदाच ऑफर तिथं खास ऑफर असं स्पष्ट लिहिलेलं आहे. पहा, ते कधी कधी एवढे प्रश्न सोपे असतात, त्याच्यासाठी जास्त विचार करायचा नाही आणि विद्यार्थ्यांनी जास्त विचार केला की तो प्रश्न चुकतो. आता तिथं पहा, पूर्ण किमतीत गणवेश, निम्म्या किमतीत गणवेश, मोफत गणवेश, एकावर एक मोफत. आता एकावर एक मोफत म्हणलं तर 50% होईल,
पण तशी ऑफर नव्हती. ऑफर काय होती? निम्म्या किमतीत गणवेश. सरळ सरळ उत्तर आहे. सरळ सरळ 2 पर्याय लिहायचा आणि आपला गोल त्या ठिकाणी करून टाकायचा. तिसरा प्रश्न आहे, ऑफर या शब्दाचा मराठीतील अर्थ कोणता? पहा, आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, कवितेमध्ये तत्सम शब्द असतात, संस्कृत शब्द असतात, काहींना समानार्थी शब्द येतात, काहींचे त्या ठिकाणी आपण यमक जुळणारे शब्द असतात. तसं उत्तरामध्ये काही इंग्रजी शब्द असतात. आता बोलता बोलता आपण म्हणतो मला दवाखान्यात जायचंय आणि गेल्यानंतर आपल्याला कोणतरी विचारतं पेशंट कोण आहे? आता पेशंट कोण आहे असं विचारलं की पेशंट हा इंग्रजी शब्द आहे. खरा शब्द कसा आहे? इंग्रजी आहे. आता इथं आपण म्हणतो ऑफर, खास ऑफर आहे. आता खास ऑफर आहे, ऑफर हा शब्द इंग्रजी आहे. आता त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस आपण खाली अंदाज, लगेच, संधी आणि भांडार. आता इथं सगळ्यांना कळतंय की त्या ठिकाणी ही संधी आहे, खास संधी आहे आपल्याला. आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये बऱ्याच संधी येतात, त्यापैकी ही एक संधी आहे. आता तुम्ही संधीची जी गोष्ट आहे, तुम्ही जर युट्यूबला पाहिलं तर खूप छान गोष्ट आहे. पहा, ती संधीची गोष्ट वाचली की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जी काही प्रत्येक संधी येईल त्या संधीचं सोनं केल्याशिवाय सोडणार नाही. कारण का की एकदा हुकलेली संधी परत मिळत नाही. आज तुम्ही 5वीला आहेत, 5वीला तुम्हाला शिष्यवृत्ती देता येते, नवोदयची परीक्षा देता येते, पण तुम्ही 6वीला गेले आणि तुम्ही म्हणले आता मी 5वीची परीक्षा देईल, तर ते जमणार नाही. कारण तुमची संधी हुकलेली असते. तेव्हा ती संधीची गोष्ट खूप सुंदर आहे. संधीची गोष्ट वाचली की माणूस त्याच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जी गोष्ट करायची ती गोष्ट तो मन लावून करतो आणि त्या संधीचं सोनं करतो. म्हणून ऑफर या शब्दाचा, इंग्रजीतल्या शब्दाचा मराठीचा अर्थ आहे संधी आणि तो पर्याय आहे 3. मग आपण लगेच आपला प्रश्नाचा पर्याय पाहून 3 वरती काय करायचंय? गोल करायचा आणि तो गोल केल्यानंतर आपले जे 3 प्रश्न आहेत ते 3 प्रश्न आपण अगदी बरोबर लिहिणार, यात मला खात्री आहे. आणि कधीही तुम्हाला प्रॉब्लेम आला तरी तुम्ही या विषयावरती मला फोन करून विचारू शकता. कारण भाषा विषय असा आहे की तो खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये व्याकरण आहे, लिंग आहे, वचन आहे, पिलूदर्शक आहे, वाक्प्रचार आहे, म्हणी आहेत, अनेक गोष्टी आहेत. आणि ह्या सर्व गोष्टीवर आपल्याला पूर्ण फोकस करायचा आहे. तेव्हा आपल्याला त्याचे 25 प्रश्न लिहायचे 50 मार्काचे. आणि ते 50 मार्काचे प्रश्न लिहित असताना आपल्याला बरं, तेव्हा सगळ्यात महत्वाचं हे 25 प्रश्न सोडल्यानंतर की आपल्याला 50 मार्क मिळणार आहेत आणि ते 50 मार्क आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस अतिशय आनंदात तुम्ही पेपरमधून बाहेर येणार. कारण हे 50 मार्क बरेच मुलं असेल आणि बरेच मुलं असे बाहेर आल्यानंतर आता आमच्याकडे तर खूप मी हुशार मुलांना प्रश्न विचारला नवोदयवरून की शेवटी ज्यावेळेस बाहेर आले, अरे काय झालं रे? काय नाही, थोडा भाषेचा पेपर अवघड गेला. दुसरा म्हणतो थोडा नाही, काहीतरी म्हणलं सोपा गेला असेल ना? तो म्हणतो सर काहीच सोपा गेला नाही. ह्याचा अर्थ काय की त्याची शब्दसंपत्ती कमी पडली आणि त्याची शब्दसंपत्ती कमी पडली की पर्यायाने तुम्हाला प्रश्न अवघड जाणार, प्रश्नाचा अर्थ समजणार नाही आणि प्रश्नाचा अर्थ जर समजला नाही तर आपल्याला त्याचं पर्यायी उत्तर लिहिता येता येणार. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, मी वारंवार तुम्हाला एकच गोष्ट सांगणार आहे की तुम्ही वाचन करत चाला आणि पहा, जे आपल्या समोर आदर्श लोक आहेत ते वाचनाने घडलेले लोक आहेत. आपण म्हणतो पुस्तकाने मस्त घडतं, त्याच्यात अजिबात वावगं नाही. पहा, चांगल्या लोकांची जे भाषणं देणारे, व्याख्यान देणारे लोक आहेत त्यांच्या घरी जर त्यांच्या स्वतंत्र लायब्ररी असते पहा त्यांच्याकडे आणि ती स्वतःची लायब्ररी. आता आंबेडकरांसारखी जी माणसं आहेत त्यांची वाचनाची भूक कधीच भागत नाही. त्यांची भूक वाचनाची का भागत नव्हती? अहो, ते वाचनाचा वेळ जेवणात सुद्धा घालत नव्हते. ज्यावेळेस ते केम्ब्रिज विद्यापीठामध्ये गेले तिथं त्यांनी ती पुस्तकं पाहिले तर ते जेवणच विसरून गेले. ते वडापाव खायचे, कुठं खायचे? त्याच टेबलवर खायचे, तिथं परवानगी नव्हती. आणि ज्यावेळेस त्यांना त्या शिपाईने सांगितलं की बाबा तुम्ही इथं खाऊ नका, इथं परवानगी नाही, ते म्हणे माझा जेवायला जितका वेळ जाणार आहे तितके माझे पुस्तकं वाचायचे राहणार आहे, तेव्हा तो वेळ मी घालत नाही, मग मी जेवणच बंद करतो, असं त्यांचं वाक्य होतं. मग त्यांना तिथंच परवानगी दिली. आणि त्या लोकांचे विचार काय असतात, त्यांचं ज्ञान काय असतं, त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व काय असतं, त्यांची शब्दसंपत्ती कशी असती, ह्या गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकल्या पाहिजे. आणि तेव्हा आपल्याला शब्दसंपत्ती ही जी गोष्ट आहे ती फार महत्वाची.
आता आपण या ठिकाणी मी एक स्क्रीन शेअर केली, एक तुम्हाला नमुना दाखल 2020 साली आलेली ही जाहिरात आहे आणि त्या जाहिरातीवरून आता आपण तुम्ही स्वतः अगदी प्रश्न वाचल्यानंतर अगोदर जाहिरात वाचतो, तुम्ही माझ्याबरोबर त्या जाहिरातीवरती नजर फिरवा आणि मी ज्यावेळेस पहिला प्रश्न वाचेल त्यावेळेस तुम्ही स्वतः मनातली मनात आपलं उत्तर बरोबर आहे की नाही ते पहा. जाहिरात आहे 2020च्या शिष्यवृत्तीला विचारलेली आहे. खास दिवाळी निमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, आकर्षक सेल. आता पहा मागायच्या सारखं पहा, खास ऑफर आणि इथं आकर्षक सेल. सेल शब्द हा इंग्रजी आलेला आहे पहा. चुकू नये असे काही, तुम्ही कुठली गोष्ट चुकवली नाही पाहिजे. रांगोळी, रांगोळी साचे, फराळाचे विविध पदार्थ, गृह सजावटीच्या वस्तू इत्यादी उपलब्ध. विशेष आकर्षण, शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पंत्या, मेणबत्त्या, उटणे व सुगंधी साबण या वस्तूवर एकावर एक फ्री ही ऑफर. त्वरा करा, सेल दिनांक 10/10/2024 ते 17/10/2024 पर्यंत. आता वरती 20 आहे आणि तिथं खाली तारीख 24 आलेली आहे. त्यांना ठेवा स्थळ स्वदेशी वस्तू भांडार नागपूर, ठिकाण आहे नागपूरचं, वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत. आता ज्यावेळेस आपण ही गोष्ट मन लावून वाचतो त्यावेळेस आपल्याला खाली प्रथम आपण मी सांगितलं 3 प्रश्न येतात, ते 3 प्रश्न मन लावून वाचायचे. पुढील पैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही. आता इथं पहा, रांगोळी, उटणे, साबण, फटाके. इथे मी चुकीचा पर्याय निवडलेला आहे बरं का. तुम्हाला तुमचे उत्तर मी पहिल्यांदाच सांगितलं, तुम्ही तुमच्या मनामध्ये हे करायचंय. आता तुमच्या लगेच लक्षात आलंय की या ठिकाणी कोणकोणत्या वस्तू आहेत. आता रांगोळी, फराळ, साचे, विविध वस्तू आहेत गृह सजावटीच्या आहेत, पण त्यामध्ये फटाके नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 4 आहे आणि मग आपण 4ला काय करायचं आहे, गोल करायचं. आता तसंच या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे, जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती. आता इथं विशेष आकर्षण दिलेलं आहे, वरती बरोबर दिलेलं आहे. ठराविक वस्तूसाठी एकावर एक ऑफर, सर्व वस्तू विद्यार्थ्यांनी बनवल्या आहेत, फराळाचे पदार्थ चाकून बघायची संधी आहे, चुकू नये असे काही. आता इथं पहा, विशेष आकर्षण काय आहे, एकावर एक फ्री ऑफर आहे पहा. आता इथं तुम्हाला तो पर्याय दिलेला आहे का, ठराविक वस्तूसाठी एकावर एक फ्री ऑफर आहे, पण सर्व वस्तू विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत. आता तिथं 2 पण पर्याय आहेत पहा. शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पंत्या, मेणबत्त्या, उटणे, सुगंधी साबण या वस्तूवर एकावर एक फ्री, ही विशेष आकर्षण आहे. म्हणून तिथं पहा, ठराविक वस्तूसाठी एकावर एक फ्री ऑफर हे उत्तर बरोबर आहे आपलं. त्यानंतर सेलचा कालावधी किती दिवसांसाठी आहे, या प्रश्नात योग्य तो बदल करण्यात आलेला आहे. आता पहा, किती दिवस आहे सेल, 10 ते 17. आता पहा 10 ते 17 म्हटल्यानंतर 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 किती दिवस आहेत आपण ते मोजलं की लगेच आपल्या या ठिकाणी लक्षात येईल. 10 ते 17 म्हणलं की याच्यामध्ये 8 दिवस येतात. 10वा दिवस धरायचा 10 तारखेचा आणि 17 तारखेचाही दिवस धरायचा. मग आपल्या लक्षात येतं, आपण वजा करतो काय, 17 ते 10 7 वजाबाकी आली आणि पहिला 10वा दिवस राहून जातो. म्हणजे या ठिकाणी 8 दिवस हा सेल चालणार आहे. म्हणून याचं उत्तर आहे 3 पर्याय. तुमच्या लक्षात आलं असेल पहा, इथं चुकून ठेवलेला आहे मुद्दा. आणि 3 पर्याय दिला की मग आपण पाहायचं की आपण जो प्रश्न निवडलेला आहे तो क्रमांक आणि 3ला उत्तर आहे. म्हणजे असे एका उतारा असेल, जाहिरात असेल, कविता असेल, याचे आपल्याला काय करायचे, 3 प्रश्न असतात. ते 3 प्रश्न अगदी मन लावून सोडायचे. त्याच्यासाठी वेळ लागतो आणि पुढे गेल्यानंतर आपण सहज आपला वेळ वाचू शकतो. थोडासा वेळ तिथं जातो आपल्याला. आता पहा, ज्यावेळेस आपण MPSCचे प्रश्नपत्रिका असतील, UPSCच्या तर आता डिस्क्रिप्टिव्हच आहेत, तिथं तुम्हाला तर निबंधवादा प्रश्न लिहायचे आहेत. परंतु तुम्हाला उतार्यावरती पहा, रेल्वेचे प्रश्न असतील, कुठल्याही बोर्डाचे प्रश्न असतील,
तर तुम्हाला पहिले उतारे येतात. इंग्रजीचे 5-5 उतारे, नवोदयला 5-5 उतारे येतात. म्हणजे असे उतारे आल्यानंतर तो उतारा वाचून त्याचे पर्याय वाचायचे, प्रश्न वाचायचे, प्रश्नावरून पर्याय वाचायचे. म्हणजे तो जितक्या मार्काला आहे त्याच्यापेक्षा वेळ जास्त जाणार आहे. तर तेव्हा वेळ जास्त जरी गेला तरी तुम्हाला पुढं जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात त्यामध्ये वेळ कव्हर करायला संधी मिळते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तिथं वेळ गेला तरी चालेल, पण तुम्हाला मी मागे वाक्य वापरलं की कोणताही प्रश्न असू द्या, तो संभ्रम अवस्थेत लिहायचा नाही. त्याची संकल्पना स्पष्टच करून लिहायचा आणि ठामपणे लिहायचा. ज्यावेळेस आपल्याला एखादी संकल्पना स्पष्ट होते त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांनी फार विचार करायचा नाही. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगायचो, तुम्ही मुलं आहात, मुलाच्या दृष्टीने विचार करायचा. तुमचं उत्तर क्लिअर झालं की लिहून टाकायचं. ह्या मुलींनी जास्त विचार केला, त्यांचे प्रश्न चुकले. आणि पण पर्याय योग्य असला की लगेच लिहून टाकायचा. पण पर्याय 4 पाहायचे. 4 पर्याय जर नाही पाहिले तर पुढं सारखा पर्याय आला, पहिला आणि दुसरा बरोबर येतो, पहिला आणि तिसरा बरोबर असतो. असेही प्रश्न तुम्हाला उतार्यामध्ये असतात. कारण ते आता कंपल्सरी आहेत की बहुपर्यायी प्रश्न असतात, 2-2 पर्याय असतात. आता पहा, मला असं वाटतं 8वीच्या शिष्यवृत्तीला असे प्रश्न असतात का 2 उत्तरं लिहायचे असतात. समजा प्रश्न क्रमांक 5 आहे, त्याचा पहिला आणि तिसरा बरोबर आहे. असे 2 प्रश्न. आता काही सुपरवायझरला ही गोष्ट माहीत नसती, पण ती गोष्ट त्यांना आपण समजून सांगायची. कधी ते म्हणतात ते यांनी चुकून ठेवलं, पण तसं काही नसतं. म्हणून आपण अगदी मन लावून त्या गोष्टी वाचायच्या असतात. त्याच्यासाठी वाचनाचा सराव करायचा असतो आणि वाचनाचा सराव ज्यावेळेस तुम्ही करणार त्यावेळेस निश्चित तुम्हाला आकलन ही क्षमता वाढणार. आणि आकलन क्षमता फक्त भाषेसाठीच नाही, तुम्हाला बुद्धिमत्तेसाठी ती गरजेची आहे, गणितासाठी ती गरजेची आहे. कारण कुठलंही गणित ज्यावेळेस वाचायचं त्यावेळेस ते गणित पटकन वाचून त्या गणितामध्ये काय दिलंय आणि काय काढायचंय ही गोष्ट आकलन होणं फार महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येक विषयावर प्रत्येक विषय अवलंबून असतो. असं नाही की भाषेचाच तास आहे आणि भाषेला आपल्याला गणिताचा टच नसतो. प्रत्येक गोष्टीचा. आता ज्यावेळेस आपण गणिताचं सोडतो त्यावेळेस आपल्याला लेखी वाचताना आपल्या लक्षात येतं की आपण ज्यावेळेस लेखी गणित वाचतो त्या गणिताचं पटकन आकलन आलं पाहिजे. त्यासाठी आपलं वाचन चांगलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपलं वाचन चांगलं असेल त्यावेळेस निश्चितच खरोखर आपण पटकन गणित सोडू शकतो. आणि पटकन गणित सोडलं, बुद्धिमत्तेचंही तसंच आहे. त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचंही तसंच आहे. व्याकरणाचंही तसंच आहे. त्यावेळेस आपण पटकन आकलन करणं आणि आपला प्रश्नाचा पर्याय शोधणं, पर्याय लिहिणं. खरोखर विद्यार्थी मित्रांनो, 1 तास तुम्ही या ठिकाणी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मध्ये थोडा अडथळा आला असेल, परंतु जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि त्या अडथळ्यातून ज्या काही थोड्याफार नवीन गोष्टी मला आठवल्या त्याही तुमच्या पुढे मी शेअर केल्या. माझे जे काही अनुभव होते तेही सांगितले. माझे जे विद्यार्थी आहेत ते कशामुळे आज 1-2 विद्यार्थी नवोदयमधून घरी आहेत त्याचंही कारण सांगितलं. एक छोटी चूक आहे, पण ती आज त्यांच्या आयुष्यामध्ये ती डोंगरा एवढी वाटते. कारण ते त्या ठिकाणी सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रमासाठी काही गरीब घरातले विद्यार्थी ज्यांना गरज होती परंतु एका प्रश्नासाठी ते राहिले. ती खंत ती तुमच्या बाबत होऊ नये अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही निश्चित योग्य पर्यायाचं उत्तर लिहिणार ही मला खात्री आहे. धन्यवाद. बोला पंडित सर. हॅलो हॅलो पंडित सर. हॅलो पंडित सरांचा आवाज कसं काय ना. हॅलो हॅलो. हा बोला ना. ओके ओके हा झाला आता, तुम्ही बोला आता. ओके. पहा विद्यार्थी मित्रांनो, सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला उतारा, कविता आणि बातमी सुंदर पद्धतीने सांगितलं. सुरुवातीला काही मिनिटं सरांच्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता, परंतु
पागिरे सरांच्या मोबाईलवरून त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं तास आपल्या समोर घेतलेला आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभागाच्या वतीनं सरांचे खूप खूप धन्यवाद. उद्या वेळेवर विद्यार्थ्यांनी जॉईन व्हायचं आहे. थँक्यू.